ओम नमः शिवाय नमः शिवाय हरि ओम 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 नमः शिवाय नम पार्वती पते महादेव शौनिका ठिकाणी प्रश्न केला. हे महात्मन, ब्रह्मदेवाचे मानस पुत्र 10, त्यांना मुलगी आहे का नाही हो? काय तिचं जीवन चरित्र आहे सांगा बरं. शौनिकादिक असा प्रश्न केल्यानंतर सूत महर्षी म्हणतात, ऐका, कन्येशिवाय घराला शोभा नाही. कशी नाही? तुम्ही खिचडी बनवता, हळद टाकली तर रंग येईल का हळद न टाकल्यावर रंग येतोय? हळद टाकल्यावर रंग येतोय, राग येत नाही, रंग येतोय. ही हळद कोण आहे हो? कोणही. आता इथे सूत महर्षी शौनकांना सांगतात, हे शौनक, संध्या नामक कन्या ब्रह्मदेवाची मानस कन्या आहे. संध्या, संध्याने तप केलं. संध्या तप करते. तप ब्रह्मदेवाने सांगितलं कर तप. कुणाचं? भोलेनाथाचं. मग तिने जप सुरू केला. ओम शंकराय ओम नमः, श्री शिवाय नमस्तुभ्यं. हा श्लोक आहे तिथं. काही काही जणांनी प्रश्न केला, ओम नमः शिवाय म्हणायचं, श्री शिवाय नमस्तुभ्यं कुठे हो? ज्यांनी ग्रंथ सखोल वाचला, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. ह्याच्या श्लोक आहे 24,000. या शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. भागवतामध्ये 18,000 श्लोकाचं पारायण आम्ही केले म्हणून सांगावे. भागवत कथा करतात म्हणजे नवल नाही, संहिता म्हणतो आपण त्याला, संहिता. जर एखाद्याच्या घरी भागवत लावायचं ठरलं, एखाद्याने सांगितलं तुम्ही भागवत लावा बा चांगलं होईल, तर त्याची संहिता पारायण सकाळून व्हावा आणि संध्याकाळच्या टायमाला निवांत शांततेत कथा ऐकावी. दिवसभर संहिता पारायण व्हावा. काय होतं संहिता पारायणाने? आपल्याला त्याचा लाभ होतो. कुणाला झालता? कुणाचा ऐकून झालता? धुंदुलीने विचित्र काम केले म्हणून गोकर्णाच्या जीवनामध्ये त्रास होता. आई बी विहिरीत उडी टाकून मेली. धुंदुली सुद्धा, धुंदुकारी सुद्धा, तो बी मेला. घरात अवकाळ आली. गोकर्ण बाहेरून आला तीर्थयात्रा करून, साफसफाई आपल्या वाडा घर केलं आणि त्याच्या संध्याकाळी झोपला. पण विचित्र आवाज इकडे तिकडे घरात येऊ लागला. मग सकाळी उठले, स्नान केलं, सूर्यनारायणाला विचारलं, हे सूर्यनारायण देवता, आम्ही काय करावं? ज्या भूमीमध्ये मी राहतोय त्याच घरामध्ये किरकस आवाज येतोय, समाधान वाटत नाही, रकरक निर्माण होते, मन लागत नाही, असे वाईट वाईट विचार आमच्या घरामध्ये बसले की आम्हाला येतात. आम्हाला वाईट वाईट विचार आमच्या डोक्यात येतात. कधी वाटते फाशी घ्यावी, कधी वाटतं जावं निघून. मग सूर्यनारायणाला अर्धीनंतर सूर्यनारायण सांगितलं,
श्रीमद्भागवतम शास्त्र कलोकिरेन भाषितम. सूर्यनारायणचं ऐकून त्यांनी भागवत केलं, नुसती कथा नाही केली तर संहितेचं पारायण केलं, संहितेतून भागवत केलं. आणि तो धुंदुकारी त्या घरात पुरलेला होता, घरामध्ये पुरलेला धुंदुकारी होता ना, त्याचा जीवात्मा भटकत होता ना, तो भटकणारा जीवाची सद्गती झाली. नम पार्वतीपदे शिव हर हर. आणि या शिवपुराणाच्या सुरुवातीला आपली कथा आपण ऐकली. चंचुलेचे पती अधोगतीला गेले होते आणि त्या चंचुलेने विचारलं, देवबाप्पा ओ कथाकार, मला अधिकार आहे का पूजेला बसायचा? आजही सांगेल, पूजेला बसायचा अधिकार सर्वांनाच आहे. आज 2 वर्षी मी देवी भागवत कथा केली ती गोपेगावला. तिथे गोपेगावची आली बघा, तर त्यांचा इथे टरबुजाचा फळे आली ताई, त्यांना साऱ्यांना बसवलं. एक माई म्हणजे महाराज मला जमतंय का? बाई जमतंय, बसा. का? चंचुलेने तेवढी साधना केली आणि म्हणून तिच्या नवऱ्याचा उद्धार झाला, पुन्हा जीवात्मा उद्धरून गेला. आणि आम्हाला जी अडचणी आणतात का, नाही जमत तुम्हाला, नाही जमत तुम्हाला, त्यांच्याच घरांनी अडचणी गेले. जी कोणी धर्माला अधर्माचा साथ देतो का, अधार्मिक धर्माला आडवत चलतो का, त्याला नरकाची गती. मी नाही सांगत, तुका म्हणतात, तुका म्हणे सत्य आणि घातली या भय नरका जाणे. मग संध्येने ती तप केलं, यज्ञ पुढे केलं आणि यज्ञाच्या पुढे तप करते ती संध्या. आणि माझे भगवान शंकर प्रगट झाले. हर हर काय ग, काय पाहिजे? प्रभू माझा उद्धार करा, माझा उद्धार करा. संध्या का ग? नको त्या विचित्र घटना माझ्या जीवनात घडतात, माझा उद्धार करा. आणि संध्येला आशीर्वाद दिला, संध्या तुझं 2 वेळेस विभाग होईल, एक सायंकाळ आणि एक सकाळ. दोन्ही कालावधीमध्ये मृत्यूलोकातले जीव तुझ्या त्या कालावधीमध्ये धर्म कार्य करतील, पूजा पाठ करतील, नामचिंतन करतील. ती संध्या म्हणते, प्रभू मग माझ्या कार्यकालावधीमध्ये जर जीव सद्गतीला जातील का? मग तिने परमार्थ केलं. हो, म्हणून भगवान शंकरांनी तिला आशीर्वाद दिला, बाई संध्या सायंकाळची जी तुझ्या वेळ आहे त्याला प्रदोष म्हणतात. त्या प्रदोषाच्या टायमिंगला इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा नाही कुठे काय करताल तर नका करू, पण स्वतःच्या घरात उदबत्ती लावावी आणि देवाकडे बघून जप करत बसावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अगोदर मोठ्याने उंच स्वरात म्हणा ओम नमः शिवाय, पुन्हा थांबायचं, मनातली मनात म्हणायचं, पुन्हा ओम नमः शिवाय. का? आपल्याला थकवा येणार नाही, कंटाळा येणार नाही, ताण येणार नाही. आणि असं म्हणता म्हणता, वाचिनी म्हणता म्हणता ध्यानात म्हणायलो की पहिल्या जांभळ्या येतील. जांभळ्या आल्या, काळाच्या प्यायचा नाही. तुम्ही म्हणता मग गोरा, ऐका ना, जपात जितक्या जांभळ्या येतील तितका फायदा आहे. का फायदा आहे? लोक म्हणतात असेल जांभळे येणं म्हणजे पाप आहे. तुलाच आहे पाप, तुलाच माहिती, तूच घरी घेऊन जाय. आमचं तर पाप निघून चाललंय. मग संध्याकाळच्या टायमाला, हे संध्या तुझ्या कार्यकालावधीमध्ये जे जीव जप करतील का, त्यांच्या घरातले ग्रहदोष, पितृदोष आणि त्यांच्या घरातली 7.5 निघून जाईल आणि त्यांच्यातले गेलेले अतृप्त जीवात्मे त्यांच्या दारात येत जातील आणि ते ऐकून त्यांचा उद्धार होईल. संध्या म्हणजे बरं ठीक आहे. मग सकाळी सकाळी बे अभिजित मुहूर्त, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतो आपण. तिथून पुढे
सकाळी 7च्या आतमध्ये 6-7च्या आतमध्ये आपल्या घरातली काय देवपूजा नामचिंता असून जर ते केलं ते पावन होत आहे. आणि पहाट 9ला जर घरातली पूजा केली, किती वाजता? पहाट 8 वाजता, पहाट 9 वाजता ही जर पूजा केली, ती पूजा नाही, ती आंघोळ आहे. आंघोळ प्रेताला घालतात का जिवंत माणसाला हो? जिवंत माणसाला स्नान असतं आणि गेलेल्या माणसाला आंघोळ असते. संध्याला जीवनामध्ये संध्यामध्ये मला 2 विभाग केला. ठीक आहे, ऐकणं संध्या आणखी जे ब्रह्ममुहूर्तावर यज्ञ करतील का, किंवा सायंकाळच्या वेळेस ज्याच्या दारात घरात यज्ञ होईल का, आणि त्या टायमिंगला तुला आहुत्या दिलेल्या त्या सुद्धा पावन होतील. म्हणून आमच्या बऱ्याच मायमावल्या चुलीला पोतरा देतात, पेटवतात, आणि पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा देतात. ते फायद्याचं असतंय. का फायद्याचं असतंय? आसुरी शक्तीचा प्रभाव जर इकडे तिकडे चालला आणि ते जर आसुरी शक्तीचा प्रभाव आपल्याकडे येऊ लागला तर ते सुद्धा निघून जातो. ते आहुतीतला स्वाहा ओम पितृदेवाय नमः स्वाहा स्वाहा यज्ञ केला जातो. आणि तो यज्ञ सकाळचा यज्ञ त्या जीवाला यश मिळवून देणार, कीर्ती मिळवून देणार, सुख देणार, घरामध्ये शांतता देणार. आणि तो बी यज्ञ पुन्हा भगवान शंकर म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्याच्या दिवशी जर आमच्या देवीला जे वार दिलाय पौर्णिमा तिथी, आणि मी जी तिथी घेतली अमावस्या, या तिथीला जर ज्यांच्या नगरीमध्ये ज्यांच्या घरामध्ये पारायण करून जर आम्ही हवन केलं, त्या भूदेवाने ब्राह्मणाने तुमच्यासारख्या साधू महात्म्याने जर हवन केलं, टायमिंग कोणता आहे? सायंकाळ आणि सकाळ. याच कालावधी जर आमच्याकडून हवन घडलं तर आमच्यातल्या पिढ्यान पिढ्यातले भोग निघून जातील. अशी पुण्यमय कथा भगवान शंकर संध्याला देतात. हे सुतमर्षी सांगतात. सौनिकाधिकांनो ऐका आता. परत तो परमात्मा अवताराला यावा, देवीने अवतारला यावा आणि समाजाचं कार्य चालावा. मग ही सती जी आहे, सती तर गेली. सती गेल्यानंतर आणि बापाला शाप देऊन गेलती, तुमचं वाच्या बरोबर नाही ना, माझा अपमान केलाय माझ्या नवऱ्याचा, तुमचा शिर जाईल. मग भगवान शंकर आपल्या जटेतली एक जटा काढली. ह्या ज्या जटा असतात का, ह्या वाईट नाहीत. आपल्या डोक्यावर जे केस आपण वाढवतो आणि जे कठीण करून करतात, ह्या जटेतली ताकद तपाच्या सामर्थ्या वाढत असते. त्याच्यासाठी काही नियम आहेत, त्या नियमाचं पालन नवनाथ ग्रंथामध्ये आपल्याला ऐकायला भेटेल. मग ती जटा काढली, पुढे आपटली, त्याच्यात वीरभद्र तयार झाले. वीरभद्राने त्यांना नमस्कार केला भोलेनाथाला. काय आज्ञा आहे? आमच्या सासरवाडीला जा आणि आमच्या सासऱ्याला मान सन्मान द्या. त्यांनी यज्ञ केला त्यांच्या घरी, लय चांगलं कार्य. जा 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 जा. मग वीरभद्र गण सर्व निघाले, नंदीसहित निघाले. युद्धात जा. तिथं गेल्यानंतर खांबे वगैरे इकडे तिकडे उपाट, मंडप इकडे तिकडे कर. पुढे आली, यज्ञाच्या जवळ बघितला आणि तिथले देवबापाचे हाला पेष्टा, पूजा करणारच्या हाला पेष्टा झाल्या. सरती शेवटी दक्षाकडे बघितलं, पण काही ऐकत नाही. काय करावं? या सर्व गणाने माझ्या भगवान शंकरचा जय जयकार केला. नम पार्वती पदे शिवा. आणि भगवान शंकराने त्यांच्या गणाने, भगवान शंकराच्या गणाने त्या ह्याचं शिर उडवलं. कुणाचं? दक्षाचं शिर उडवलं. आणि ते दक्षाचं शिर सज्जनो माय बापावती यज्ञात पडलं. कशात पडलं? सतीने यज्ञात उडी टाकली नाही. म्हणून माया बहिणीनो, घरात किरकिऱ्यात ताणतणाव झाला, लाईटीला धरायचं नाही आणि घरात उपाशी राहायचं नाही. नाही कुणी जेवलं तर मुद्दाम आपण दुरडीपाशी जायचं आणि 2 भाकरी कना तिंबायच्या आणि मुद्दाम कोणत्या पापड्या बाजरीच्या करून ठेवी जायचा, ज्वारीच्या. मुद्दाम
कर 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 असं वाजत येत ना. जे उपाशी झोपलंय का, हा तब्येत चांगली नसल झोपू द्या, पण एखादा रागाच्या भेन जर उपाशी झोपला, मुद्दाम खारवड्या खायच्या. ते म्हणते कसं गळायला लागलंय, गिळायले मला जेव बी म्हण. ऐका ना, तब्येत चांगली नसेल त्यावेळेस तुम्ही आराम करा, कारण पोटाला आराम पाहिजे. हे शिवणे कधी का मग ते यज्ञामध्ये त्याचं दक्षाचं शिर पडल्यानंतर हाहाकार झाला आणि यज्ञ अपुरा राहिला. यज्ञ अपुरा राहिला. तो यज्ञ अपुरा राहिल्यानंतर जिकडे तिकडे गेले, भगवान शंकराकडे गण आले, पण काही लोकांनी ठरवलं हा यज्ञ पूर्ण झालाच पाहिजे, म्हणून काय करावं, म्हणून सर्वांनी मोर्चा काढला आणि कैलासा पर्वतावर हर हर महादेव. भगवान शंकराच्या दरबारात हा पूर्ण परिवार आलेला. काय पाहिजे, आमचा यज्ञ पूर्ण करा, यज्ञ पूर्ण करा, चला तुम्ही चला यज्ञाला. आता अपमान जिथं झालाय तिथं जावा का, नाही जावा, पण भगवान शंकर म्हणले चला तर चला. आले मायबा भगवान शंकर आणि तिथं बोलल्या गेलं, अहो आता यज्ञाला आहुत्या टाकायला यजमान यजमान पाहिजे ना. म्हणले दक्ष कुठे आहे, टाका म्हणले तिथं धड पडलं इकडं, शिर नाही म्हणले यज्ञात पडले, जळून गेलं. आता शिर बघा, शिर बघायला बघतात पण शिर काय सापडत नाही. मग भगवान शंकर म्हणले बघा जा रे आणा काहीतरी शिर, आणि गेले बकऱ्याचं तोंड बक हा बकर कापीत लोक, ते ज्यांच्याकडे ढावरा असतो, ज्यांच्याकडे देवीचा जागरण गोंधळ असतो, ते बकर कापीत येत, पण तोंड कुणीतरी घेऊन जात ना. ऐका ना माय बाप, आणि ते बकर दिसलं आणि ते तोंड त्याचं घेतलं आणि ते बकऱ्याचं तोंड इकडे आणलं आणि दक्ष प्रजापतीच्या शिराला जोडलं. तेव्हा कोणता डॉक्टर होता हो, पण जोडल्या गेलं आणि जोडल्या गेल्यानंतर त्याला पश्चाताप झाला. बघा निंदा केल्यानंतर कोण्या जन्माला जावं लागते, बकऱ्याच्या. म्हणून आम्ही कुणाची निंदा करायची नाही, परमार्थिक लोकांची. ते करू अगर न करू आपण निंदा करायची नाही. मग त्याला पश्चाताप झाला आणि महादेवाला शरण गेला. शंभो काय म्हणतोय, गालात मारून घ्यायला शंभो हर 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 महादेव. ऐका ऐका, हात नका बरोबर आता करू, कारण आपण गुन्हा केला नाही आणि आपण गालात मारून घ्यायचं. महादेवाच्या मंदिरात जे जे जाते आणि स्वतःच्या गालात मारून घेते, समजायचे दक्षाच्या पॅनल मधले. कोणाच्या, दक्षाच्या. ऐका महाराज, दक्षाने महादेवाचा अपमान केलता म्हणून त्याला बकऱ्याचं तोंड लागलं, म्हणून त्याचा ते आवाज, आणि म्हणून तो महादेवाच्या दर्शनाला जात असताना, महादेवाचं क्षमा मागत असताना त्यांनी गालात मारून घेतलं. ऐका मायबाप, कर्म आहे आणि त्या कर्माचा परिणाम त्याला बकऱ्याचं तोंड बसवण्यात आलं. हे शौनिकाधिकांनो, सूतमहर्षी म्हणतात असे हे कार्य घडलं. आणि सती गेलेली, पुढे ती सतीने विचार केला, वडाच्या झाडाची पूजा केली, प्रदक्षिणा घातल्या, फेऱ्या मारल्या, आणि मग योगायोगा पुढे त्या सतीने अवताराला यावं म्हणून हिमालयाची कन्या या रूपाने येते. आणि या रूपाने येत असताना शौनिकाधिकांनो, मृत्यू लोकामध्ये पितरांच्या 3 कन्या आहेत. त्या 3 कन्या, ही हरी देवा, देवाचं चिंतन चालू आहे तिथं. आता यांना येण्यासाठी 1 महिना, 1 संध्या आणि कलावती, या पितरांच्या 3 कन्या तारुण्यात आल्या आणि फिरायल्या.
भ्रमण करायला, तेवढ्या संकाधिक चालले होते आणि त्यांचे ते तेज पाहून या लागले हसायला. त्यांनी शाप दिला, तुम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्माला जावं लागेल, मृत्यूलोकात तुमचा जन्म होईल. ती संध्या म्हणते, मैना म्हणते, असं का हो? अरे तुम्हाला जरी ईश्वराने सुंदर चेहरा दिला असेल, पण आम्हाला जरी साधा भोळा चेहरा दिला असेल, पण हसायचं नाही. हसलात ना तुम्हाला अधोगतीला जावं लागेल. पश्चाताप झाला ते गेला आणि बोलतात, आम्ही चुकलो, काहीतरी शब्द. संध्या, मेना आणि कलावती यांना सांगितलं, तुम्ही मृत्यूलोकात गेला की तुमच्या पोटी देवीच्या रूपातून तिघी देवी अवताराला येतील. किती देवी? तीनच देवी आहेत या जगात खऱ्या. मग त्या 3 देवी तुमच्या पोटी अवताराला येतील योगा योगाने. हे शौनिकाधिकांनो पहा, ती मेना जी आहे, हिचं लग्न हिमालय पर्वताबरोबर झालं. हिमालय यमावंत नाव, त्यांच्यावर लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर आता तिथे परमात्माचं कसं चिंतन आहे. हिमालयाने विचार केला, माझ्या पोटी माझी एखादी मुलगी पोटी यावी, याच्यासाठी काय करावं. आणि त्या हिमालयाला सांगितलं, तुम्ही नवरात्र करा. त्यांनी चैत्रातली नवरात्र चालू केली. चैत्रातल्या नवरात्रीला तपाला बसले पती पत्नी, मेना आणि ती दोघं. हे शौनिकाधिकांनो, आणि ते दोघं तपाला बसल्यानंतर इतकी तपश्चर्या सुरू झाली. आणि नवमीला, आपलं पंचमी ना तुमचा, त्या पंचमीच्या नंतर षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमीला रामाचा अवतार ज्या दिवशी झाला, ती नवमी रामाच्या अगोदर सत्ययुगामध्ये त्या नवमीच्या दिवशी देवी प्रगट झाली. अष्टमीचं व्रत झालं आणि देवी प्रगट झाली. आणि काय हरी कडकली वीज गगनात झाला उदन माझा भो, अंबा माय माझी माय, बाण फिरविती गोल गोल, बाण फिरविती गोल गोल, फिरविती गोल गोल, बाण फिरविती गोल गोल, फिरविती गोल गोल, बाण फिरविती गोल गोल, बाण फिरविती गोल गोल, बाण फिरविती गोल गोल. अंबा माय माझी माय, बाण फिरविती गोल गोल, बाण फिरविती गोल गोल, बाण फिरविती गोल गोल, बाण फिरविती गोल गोल. बाण फिरविती गोल गोल, बाण फिरविती गोल गोल, बाण फिरविती गोल गोल. जय हो. जय हो. ती जगदंबा माता प्रगटली. बोल भवानी माता की जय. काय पुण्य केलं होतं, कारण चैत्र महिन्यामध्ये केलेली साधना व्हायला जात नाही आणि श्रावण महिन्यात केलेली साधना व्हायला जात नाही. चैत्र महिन्यामध्ये चैत्र मासम समारंभे सप्तविशतसरान शिवा संस्याति विहंती रताः अष्टम्याम उपवास. अष्टमीला, शुक्ल अष्टमीला 1 वर्षभर जर आम्ही उपवास केले का, तर निश्चित देवी तुम्हाला मला सद्बुद्धी देते, दुर्बुद्धी देत नाही आणि चांगल्या मार्गाचं कर्म करायला लावते. काही काही जीवाला वाम मार्गाचं कर्म घडत जातं. म्हणून यांनी काय करावा, साधा सोपा उपाय, दर महिन्याच्या
शुक्ल अष्टमीचा उपवास करायचा आणि शुक्ल अष्टमीचा उपवास केला देवीची खना नारळ वटी भरायची. सज्जनो, रात्री तिथं सांगून गेलो मी, आपल्या जीवनात जर खरंच काय लाभ मिळवायचा आहे का माया बहिणींनो, ह्याच्या त्याच्याकडे जाऊन सुकून बघू नका. ह्या त्या जाणत्याच्या त्यांच्या भरत्या करू नका. तुम्हाला जर तुमच्या घरातला खर्चच वाचवायचा असेल आणि घरातलं सज्जनो पुरुष मंडळी आपल्या घरातलं चांगलंच करायचं असेल तर एक नियम करायचा. जुन्या काळात शेतकरी करत होते. आमोशाच्या दिवशी आऊत धरत, आमोशाच्या दिवशी कांदा लसूण खात नव्हते. आमोशाच्या दिवशी ते लोक लय नियम पाळते. तो कोणते? मी म्हणलं आज का म्हणून नाहीत खात तुम्ही आमुष्याला? ते म्हणले नाही महाराज आम्ही नियम पाळतो. बघा, खाणारी लोक सुद्धा आमुष्याला खात. म्हणून आमुष्या आम म्हणजे चांगली. ज्यांच्या वासना चांगल्या झाल्या नाहीत त्या आमुष्याच्या दिवशी त्यांच्या वासना चांगल्या होत्यात, म्हणून आम्ही ते करावं. मग काय करू नये? शेतात आऊत धरू नये, शेतात बैलांना हे करू नये. नियम आहे महाराज, ते परमात्म्याने सांगितलेलं, भोलेनाथांनी नियम सांगितलेले. मग त्या अमावस्याच्या दिवशी आम्ही केलेल्या साधना जर चांगल्या असतात ना, त्या सद्गतीला नेतात, ऊर्ध्वगतीला नेतात, अधोगतीला नेत नाहीत. कळालं? मग काय करायचं? मग आम्ही आता जी चैत्री पौर्णिमा येणार आहे, चैत्र पौर्णिमेला काय करायचं माया बहिणीनं? जे कोणी पिस नेलेलं नाही ते आपलं जुनं पिसाड घ्यायचं, राशनचे तांदूळ घ्यायचे, खारीक वाटी घ्यायची, वटीचं जे साहित्य असते ते साहित्य घ्यायचं आणि स्वतःच्या शेतात जायचं. तुम्ही म्हणतात मग शेत नाही त्याने काय करावा? माझ्या गंगा मातेकडे यावं आणि चैत्र पौर्णिमेला गंगेला हळदी कुंकू वगैरे वाहून वटी भरावी. ही महिलांनी पौर्णिमाचं व्रत करावं. पुरुषांनी काय करावं? पुरुषांनी अमावस्याच्या दिवशी, चैत्रातली अमावस्या म्हणजे शेवटची पौर्णिमा झाल्यावर जी अमावस्या येते त्या अमावस्याला शेतकऱ्यांनी त्या शेतीची निगा राखावी, म्हणजे पूजा करावी. तसं आम्ही करतो. पण कोणत्या? एक अमावस्या आहे बघा, दिपाळी झाल्यावर येते, येळ अमावस्या. काय नाव पडलं किंवा तिचं? येळ, वेळ. मग आमचा तडाखा आहे. काय तडाखा आहे? ऐका, शिवपुराण कथा सांगते. आम्ही बी स्वयंपाक करतो, पण तिथं जाऊन 5-7 दगड उचलितो. त्याला काय लावतो? सिंदूर लावतो का? चुना. ये जन्माला पुन्हा. पण काय केला पाहिजे? स्वयंपाक केला पाहिजे, सुंदर असं स्वयंपाक, लसूण कांदा न टाकता ते स्वयंपाक करायचा. आपल्या शेतात आपण घरातल्या कुटुंबानी जाऊन एकत्रित जेवायचं. याला म्हणायचं खरी अमावस्या. काय होईल हो यांनी ज्या बापदाद्याकडे जमीन होती, ज्या बापदाद्याकडे आपलं घर होतं, त्यांनी आपल्या हवाली केलंय, त्यांचा जीवात्मा तिथं गुंतला असेल, त्या जीवात्म्याला सद्गती मिळते. म्हणून घरातल्या परिवाराने एकत्र येऊन तिथं जेवावं लागतं. नम पार्वतीपती शिवा हर हर महादेव. त्या पौर्णिमेला रामाच्या अगोदर ती जगदंबा अवताराला आली आणि अवताराला आल्यानंतर काय म्हणते? वरम ब्रूहि महासाध्वी येनात मनसी वर्तते. ते बोलू लागले, गिरे सगर्भ मही संस्थे धरणी मेव निदानान गर्मते तीव. ती बोलते आता, प्रभू साधना करतात ते दोघ जण. शिवजी, मी पहिल्या जन्मात तुमची सती म्हणून होते, मला तुमचं महत्व समजलं नाही. पण आता या जन्मात येण्यासाठी ते दोघ जण चैत्र महिन्यामध्ये साधना करायलेत, चैत्र महिन्यामध्ये व्रत करायलेत आणि चैत्र महिन्यात उपवास करायलेत. मला तिकडे अवताराला जायचे, काय करू? त्यावेळेस भगवान शिवजी म्हणतात, सती, तू मागच्या जन्मात गेल्यापासून मी प्रपंचातला मोह धरलेला नाही. तुला यायचं ते ये. मी निर्गुणामध्ये आहे, मी निराकार मध्ये आहे आणि सगुण साकारामध्ये जर तो येत असेल तर मला सुद्धा यावाच लागेल. हे शौनिकाधिकांनो,
आणि त्या दोघा पती पत्नीने हिमालयाने आणि मेनाने तप साधना केली आणि तप साधना केल्यानंतर मेनाच्या पुढं ती देवी प्रगट झाली. जगदंब महिषाने ती प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर काय व त्यांनी सांगितलं आमच्या पोटी जन्माले आणि त्या चैत्र महिन्यामध्ये तिला गर्भावस्था प्राप्त झाली. त्या मेनाला बसा बसा खाली गर्भावस्था प्राप्त झाली आणि गर्भावस्था प्राप्त झाल्यानंतर गोड तिचा स्वरूप अवताराला आली आणि त्या मुलीचं नाव उमा. काय नाव ठेवलं? उमा. तिला उमा या शब्दाने बोलवायचे. पण पर्वताची कन्या आहे, हिमालय पर्वताची कन्या आहे म्हणून तिचं नामकरण ठेवलं पार्वती. मग पार्वती नामकरण ठेवल्यानंतर महाराज इतका आनंद त्या पती पत्नीला झाला. अगदी समाधानकारक मध्ये त्यांचं जीवन चाललं आणि ते म्हणतात आपल्या घरात आज समाधान आहे, सुख आहे, शांतता आहे. हो, मग काय करायचं? आनंद घ्यायचा जीवनामध्ये. जीवनातला जे दुःखाचा भोग आहे ते गेला, कारण ही अधिमाया शक्ती आपल्या पोटी अवताराला आलेली आहे. जय दुर्गे श्री दुर्गे माता भवानी जय दुर्गे. भवानी जय दुर्गे. जय दुर्गे श्री दुर्गे दुर्गा भवानी जय दुर्गे. दुर्गे श्री दुर्गे माता भवानी जय दुर्गे. माता भवानी जय दुर्गे श्री दुर्गे सप्तशृंगी माता जय दुर्गे. जय दुर्गे श्री दुर्गे सप्तशृंगी माता जय दुर्गे. जय दुर्गे श्री दुर्गे रेणुका माता जय दुर्गे. जय दुर्गे श्री दुर्गे रेणुका माता जय दुर्गे. जय दुर्गे श्री दुर्गे माता भवानी जय दुर्गे. माता भवानी आणि ही दुर्गा माता तिथे प्रगट झाली. अगदी समाधानकारक कार्य चाललं. ऐका सज्जन, नवमीच्या दिवशी ती माता जगदंबा अवताराला आली. शौनिकाने विचारलं, हे महात्मन दुसरी जी स्वाधा कन्या आहे ती कुणाला देण्यात आली, ती पुढच्या जन्मात कोण झाली? म्हणले ती पुढच्या जन्मात प्रभू रामचंद्राची सासू झाली, जनकाची पत्नी. आणि तिच्याच पोटी, जनकाच्या पत्नीच्या पोटी सीता मातेचा अवतार झाला. जशी मेना अवताराला आली, तिच्या पोटी पार्वती आली, तशी सीता माता कुणाच्या पोटी आल्या? जनकाच्या पत्नीच्या पोटी, ती स्वतः. आणि ती कलावती जी आहे ती, म्हणजे हे शौनिकादी कोण ऐका, कलावती पुढच्या जन्मात भैष्मक नावाचा जो गोपाळ आहे, त्याला वीर्यभानू म्हणतात, त्यांची पत्नी ती कलावती पुढच्या जन्मात अवताराला येते, मृत्यूलोकात जाते. आणि तिच्या पोटी राधा जन्माला आली. आणि त्या राधेने एवढं तप केलं, एवढं तप केलं
की त्या कृष्ण परमात्म्याला आपलंसं केलं. आणि ती एक दिवस कृष्णाला म्हणते, त्या बासरीला म्हणते, बासरी मी अनेक जन्मामध्ये पुण्य केलं, मी सुद्धा तितक्या जवळ गेली नाही, पण तू एवढं पुण्य काय केलं ग की डायरेक्ट तू देवाच्या जवळ गेली. ते बासरी म्हणले, बाई माझ्या अंगाला मी त्रास सहन करून घेतला, माझ्या प्रपंचात मी त्रास सहन करून घेतला, माझ्या जीवनात मी त्रास सहन करून घेतला, आणि ही 9 छिद्र आहेत ना, ही 9ची 9 मी देवाला अर्पण केले. पहिला छिद्र श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवन अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदन. ही 9ची 9 मी देवाच्या ठिकाणी समर्पित केल्यामुळं, आणि आज मी बासरीच्या अवताराला आले, आणि देवानी मला ते 9 छिद्रामध्ये ज्यावेळेस फुकतात का एकाच्यात, आणि मग ह्याच्यातून आवाज निघतोय, साळुंकी मंजुळ आणि शिकविता धनी. राधाला पश्चाताप झाला. ती राधा म्हणते, बाई मी सुद्धा खूप तपश्चर्या केली, पण माझ्या आईचं कर्म माझ्या आईला उशाप दिला की तू मृत्यूलोकामध्ये अवताराला जाशील, तुझ्या पोटी राधा येईल आणि ती कृष्णाची भक्त बनेल. सज्जन, हाडामासाचं प्रेम नाही, ते हाडामासाचं प्रेम टिकत नाही, प्रपंचातलं प्रेम टिकत नाही, पण जीवाभावाचं प्रेम टिकल्याशिवाय राहत नाही. मग जीव शिव दोन्ही खुंटे घे. जीवाच्या ठिकाणी शिवाचा संबंध राहिला आणि शिव आणि जीवाला सांभाळलं तर अनेक वर्षे तो जीव जगतोय. आणि एकदा त्या जीवाने शिवाचा संबंध तोडला की मग हे शरीर शव होतंय. शिवाला सोडल्यानंतर शव. मग ही पुण्यमय कथा आहे. आणि ती बालिका पार्वती थाटामाटात राहू लागली, खेळू लागली, बागडू लागली. तिने विचार केला, ती म्हणली, बाबा माझ्या जीवनामध्ये तुम्ही मला पार्वती म्हणतात, बर मग मला पार्वती म्हणतात, तर मग माझी एक इच्छा आहे, मला तपाला जाऊ द्या, मला तपश्चर्या करायची आहे. त्यांनी सांगितलं, बाई तू तपश्चर्या करायची म्हणते, पण तुझं वय आणखी लहान आहे, तुला उपवास घडायचा नाही, लय चतुर्थी आणि हे धरीत बसू नको. गणू काही लवकर येत नाही आणि चंदू बी लवकर येत नाही. मग देवघरातला गणू आणायचा, रांगोळी काढायची आणि त्याला चंद्राकडे वाट बघायची. कॅलेंडर मध्ये बघायचं, टाइम झाला का, वर पत्राव जाऊन बघायचं, माळव जाऊन बघायचं, चंदू आला का नाही. मग तसल्या खडतड्यात तपश्चर्या करू नको ग. आई बाबा आईची मायात लवकर जाऊ देत नाही. ए पोरी, अगं तिकडं जाण्यापेक्षा दुसरं काहीतरी करणं बाई. आई मला तपाला जाऊ दे, तपाला जाऊ दे म्हणते. आणि ती पार्वती पर्वताकडे निघते तपाला. कावत तपश्चर्याला जाते, कारण तारकासुरासारखा एक जीव उन्मत्त वागतोय. एवढा उन्मत्त वागतोय, एवढा त्याला ब्रह्मदेवाने उशाप दिला, तुला भगवान शंकराची लेखा मार. बघा, ब्रह्मदेव द्यायला सोपेत, ब्रह्मदेव देतात पण त्यांना सांभाळता येत नाही. आणि कधी बी शब्द भावनेच्या बळावर द्यायचे नाहीत. आणि ब्रह्मदेव काय करतोय, कोणाची महादेवाची उपासना केली नाही यांनी याची उपासना केली नाही, विष्णूची, माझी उपासना केली आणि मग मी देवतो. कुणाला दिलं, हिरण्यकशिपूला दिलं, अनेक जणाला दिलं ब्रह्मदेवाने, पण टिकलं का हो. मग टिकायचं असेल तर माझ्या भोलेनाथ आदिनाथाकडे. म्हणून आदिनाथाची साधना दत्तात्रयाने केली, आदिनाथाची साधना नवनाथाने केली. आणि ती नवनाथ म्हणतात, ओम नमो आदिश बोलो, ओम नमो आदिश, ओम नमो आदेश बोलो, नमो आदेश. हरि ओम नमो आदिश बोलो, ओम नमो आदिश, ओम नमो आदेश बोलो, नमो आदेश. ओम नमो आदिश बोलो, ओम नमो आदिश, ओम नमो आदेश बोलो, नमो आदेश. अलक निरंजन आदिश आदिश, अलक निरंजन. आदेश आदेश. ओम नमो आदिश बोलो, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश बोलो, नमो
या आदिनाथाचा महिमा कसा आहे? ध्यानी मनी नाथ पंत महिमा सांगू काय, ध्यानी मनी नाथ पंत महिमा सांगू काय. माझ्या भगवी वाल्याला, माझ्या मचिंद्रनाथा आदिनाथाला, माझ्या आदिनाथाला भिक्षा वर्ग माय, हे भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय आई, भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय. माझ्या नाथाला, माझ्या नाथाला, हे माझ्या दिनानाथाला, माझ्या दीननाथाला, हे भिक्षा वर्ग माय आई, भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय आई, भिक्षा वर्ग माय. हे भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय. पूर्वीला माझा नाथ मनीची हुलाडे, मनीची हुलाड, मनीची हुलाड. माझा आदिनाथ, माझा नवनाथ, माझा गणितनाथ, माझा जालिंदरनाथ मनातील इच्छा पूर्ण करेल, आपला लाड पूर्ण करेल. मनातील इच्छा पुरविल हो लाडे, पुरविल लाडे, पुरविल लाडे. भक्तीत येत नाही संकट हो आडे, संकट हो आडे, संकट वाढ, संकट वाढ. माया लावता ती दिनानाथ, माया लावता ती आदिनाथ नवनाथ. भिक्षा वर्ग मायाई, भिक्षा वर्ग माया, भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय, भिक्षा वर्ग माय. अलग निरंजन आदिशानी, अलग निरंजन, अलग निरंजन. ओम नमो आदिश बोलो, ओम नमो आदिश, ओम नमो आदिश बोलो, ओम नमो आदिश. ओम नमो आदिश बोलो, ओम नमो आदिश, ओम नमो आदिश बोलो, ओम नमो आदिश. सप्तधातूची ही भगवी जोडी माझ्या महादेवानी भगवी जोडी अंगात घातली आणि ती दत्तात्रयाने घातली, तीच नाथांनी घातली आणि हीच वारकऱ्यांनी सुद्धा. म्हणून आळंदीच्या माऊलीने मधुकरी मागितली. चला गाणगापूरला, कसला जरी श्रीमंत असला पण त्यांनी तिथं आरती झाल्यानंतर मधुकरी मागावाच का आणि अष्टतीर्थ करावाच का. आणि योग आलाय, आता धोंड्याचा महिना आहे. या धोंड्याच्या महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये तिथं आपला दत्तयज्ञ यज्ञ गुरुचरित्र पारायण होणार आहे. सज्जनो, अष्टतीर्थ केल्यावर काय फायदा आहे आणि तिथली मधुकरी मागितल्यावर काय फायदा आहे. औदुंबरच्या झाडाला परिक्रमा केल्यावर काय फायदा आहे. अनेकाचे संकट भक्तीत येत नाही नाही. तुम्ही आम्ही जर औदुंबरच्या झाडाला परिक्रमा करायलो, तुम्ही आम्ही जर मधुकरी मागायलो एका दिवशी, तुम्ही आम्ही जर खरंच गाणगापूरमध्ये जर अंतकरण शुद्ध भावनेतून गेलो तो ना, अष्टतीर्थ अमावस्याच्या दिवशी केले ना महाराज, कसली तुमच्या जीवनात संकटाची होळी येऊ द्या, ती होळी झाल्याशिवाय राहत नाही संकट. भक्तीत येत नाही संकटाड, म्हणून आई जगदंबे या नाथाच्या झोळीत भिक्षा वाढ माय. हर हरे महादेव. आणि ती जगदंबा माता तपाला जाते. जगदंबा माता तप करते. अग्नी पेटवला, अग्नी प्रज्वलित केला. म्हणून सज्जनो, आपल्या घरातले देवपूजा करायच्या अगोदर आपल्या घरातला दिवा लावीचा जावा. शिवपुराण कथा, देवी भागवत कथा, कोणत्याही पुराणातलं बघा तुम्ही. तुमच्या माझ्या घरात जर एखादा पूजनाचा कार्यक्रम असेल, अभिषेक असेल, कोणतीही साधना असेल, किंवा आपल्या घरातली देवपूजा करायची जर करायची वेळ आपल्यावर जर आली किंवा आपण करत असतो, तर अगोदर देवाला त्याच्यातून गोळा करून परातीत टाकण्यापेक्षा
अगोदर आपल्या तेलाचा दिवा जो आहे आरती जी आहे त्याला साफ करावा, त्याच्यात वात लावावी, तेल टाकावं आणि त्याला दिवा लावून नंतर ह्यांना म्हणायचं चला आणि बसा परातीत एकाच. धक्काबुक्की लागली तर फक्त तक्रार करू नका. आलं लक्षात? त्यांचा चेहरा असतो इतकाच आणि ते गंध लावायचा एवढ्या बोटाने. गंध लावल्या अख्खा चेहऱ्यावर गंध दिसतंय. ऐका ना माय बाप, खरी पूजा अगोदर त्या दिव्याची, नंतर या पृथ्वीची, सूर्यनारायणाची आणि मग देवघरातल्या देवाची. ही कोण सांगताय? त्या देवीने, पार्वती देवीने ती अग्नी पेटवला आणि अग्नी पेटून तटस्थ उभा राहिली आणि उभा राहून तिने 5 बोट आहेत ना, पुढचे 5 बोट अंगठ्यासहित, या 5 बोटावर अशी उभी राहिली. का का त्याचं कारण आहे, टाच टेकू दिली नाही. टाचीच्या आणि अंगठ्याच्या मधला जी कोण आहे का, त्याला काय म्हणतो आपण? तळवा पाय. त्या तळव्या पाय जे खोलगट आहे का, त्याच्यावर आपलं जीवन आहे. तळव्या हात आहेत का, तळव्या हात आपलं जीवन आहे. उत्तर आहे का, चिंतन आहे का? थंडी आपल्या तळव्या पायाला जास्त लागते का तळव्या हाताला लागते का? मग आपण सॉक्स का घालतो? विचार करा. मी तळवे पाय नाजूक आहेत, या हात नाजूक आहे आणि ही कानाला आपल्याला थंडी जर लागली, आपल्या शरीराला थंडी लागते ना, ह्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. ह्याच्यातलं जर चिंतन जर खरं काढलं का, ही विज्ञानाचं आपल्या लक्षात येईल. आम्ही काय करावं, आमच्या जीवनात कसं राहावं. मग तिने काय केलं, त्या 5 बोट्यावर असं तटस्थ राहिले आणि अंगठ्यावर जोर दिला आणि अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे ना, जरा थोडं पुढे बघा. अंगठ्याच्या पुढं उगाच किंचित थोडं काही पुढं असतात. मग त्या बोटावर जोर पडला आणि जोर पडल्यानंतर ही नाडी जी चालू झाली, इडा नाडी पिडा नाडी, मग कुणीकडे नाडी जास्त चलाली, जिकडं चलाली तिकडं नाही कल घेतला, जिकडं चलत नाही तिकडं कल घेतला आणि हात असे करून असे वर केले. कुणी? पार्वती मातेने हात वर केले आणि तिने साधना चालू केली. ओम शंकराय नमः. ओम, हे प्रणव असणारा मंत्र जप चालू केला. मंत्र जप चालू केल्यानंतर बघा, आता असे हात केले. आपल्या पाठीच्या पाठीमाग दोन्ही भागातला जो कणा आहे, ते कणा जरा ताट होतो आणि कणा ताट झाला की अजपा जपाचा खरा परिणाम माणसाच्या लक्षात येतो. हीच विष्णूची महापूजा. आणि हे ताट केल्यानंतर जोपर्यंत हात असे आकाशाकडे, कारण आकाशात फिरणारा जो देव आहे, स्वर्गात असणारा जो देव आहे, वैकुंठात असणारा जो देव आहे, ते आपल्या हात बघतो. याचा परिणाम काय? आपलं लहान लेकरू रडायला लागलं, लेकरू जोपर्यंत रडतंय असं खालीच हात ठेवून, तोपर्यंत आपण घेतो का हो? आणि लेकरू असं बाबा हात वर केल्यानंतर पडन पडन म्हणून तुम्ही लगेच जाता का नाही, घेता का नाही? तसा माझा देव सुद्धा आहे. चला आंध्र प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये जास्त सप्तेत, पण आंध्र प्रदेशमध्ये सप्ताह कसा आहे, तिथली उपासना कशी सांगू? बालाजीला जर गेला असेल कोणी, त्या तिरुपती बालाजी वर जाऊन बाबा सप्ताह केला 7 दिवस. मी वृंदावनला भरपूर आहे, पण तिथली लोक असे येतात, व्यंकटरमणा गोविंदा, हात वर करतात का? महादेवांनी त्यांना दिलेलं वरदान आहे. आंध्रातला एक राक्षस होता कृष्णाच्या काळात, चानूरांध्र निषुदन, म्हणून ही जी साधना उभा राहून केलेलं तप, म्हणून बहुतेक ठिकाणचे काकडे उभा राहून असतात काकड्याच्या महिन्यात, आणि सुशिक्षित काकडे खाली बसून असतात. सुशिक्षित म्हणजे अलग लक्षात, आमचं गुडघ्याच्या खाली शर्ट गेलेले हे सुशिक्षित. तुमचे कोणाचे गेले नाहीत? आमचे जे असतात ना सध्या कार्यक्रम फिरलेले, डोक्यावर टोपी नसतीच आहे. आमचा धर्म आम्ही बुडवायलो, आमच्या डोक्यावर टोप्या नाहीत. भजनाला उभा राहिल्यानंतर टोप्या असाव्या, दिंडीत चालल्यानंतर टोपी असावी, पण आम्हीच बोडक्या देवी कशाला? आपल्यापेक्षा मुस्लिमांनी धर्म मजीमध्ये चालले तर डोक्यावर टोपी घातल्याशिवाय ते जात नाहीत. म्हणून आम्ही सुद्धा आमचा धर्म आम्ही सांभाळला पाहिजे. आम्ही नुसतं म्हणतो गर्व से कहो हम हिंदू है, गर्वानी कहो. अहो त्या धर्मातले आपल्याला नियम पाळता यावा. अहो आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांना कळालं नाही परमार्थ, अमेरिकेच्या लोकांना कळालाय हो. त्यांना विठ्ठल नीट म्हणतात, विठ्ठल.
कृष्ण नीट म्हणतात कृष्णा 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 करतात का? त्यांना देवाचं महत्व कळालंय, त्या नामाचं महत्व कळालंय, पण आमच्या इकडच्या लोकाला कळालं नाही. मग शिवपुराण कथा सांगते माईबा, त्या पार्वतीने तटस्थ उभा राहिली, खरतर तपश्चर्या चालू केली, आणि माझा भोलेनाथाला दया आली. सप्त ऋषी आली तिची परीक्षा घ्यायला. ए बाई, देनात सोडून दुसरा पतीसाठी ध्यान कर. ते म्हणले तुमचं तुम्ही रस्त्याने जा, निघा पुढं. ठीक आहे. मग शेवटी माझे भगवान शंकर ब्राह्मणाच्या रूपात तिच्याकडे आले. ए माय, कोण आहे? ब्राह्मण आहे, वृद्ध झालोय, काय करते तू? अग्नी पेटवलाय ना, अग्नीच्या समोर तू काय बोलते? आणि कधी बी जप तप करायचं असेल तर दिवा लावून जप तप करावा, पूजा करावा, उद्बत्ती लावून करा. अग्नीच्या साक्षीने केलेला परमार्थ सिद्धीला जातो. आपल्याला कोण बघतंय? हे वारं ऐकत आहे. आपण कसं वागवतो हे वारं बघत आहे. आपण आपल्या जीवनात कसे कसे कर्म करतो हे सूर्य बघतोय, ही पृथ्वी बघते. आणि आम्ही कितीही जरी म्हणलं आम्ही नाही, आपल्याला वकील लोक लावले, आपल्याला साक्षीदार लोक लावले, केतकीच्या झाडाच्या फुलासारखे. उपयोग काय मायबाप? ऐका उत्तर. मग आपण कोणतंही कर्म करत असताना, देवाचं कर्म करत असताना, एखाद्याच्या बाबतीत कुचा निंदा करत असताना, एखाद्याची निंदा काही नालस्ती करत असताना, जरी कुणी आपल्याजवळ ऐकायला नसलं, पण आपल्याजवळ वार आहे, आपल्याजवळ ऊन आहे, आपल्याजवळच रात्रीचं संध्याकाळ बघा आहे, मग आम्ही एवढा विचार करून आमच्या जीवनातला पाऊल टाकावा. मग सत्य पार्वती माता तप करते. तप करत असताना सज्जनो, माझ्या भगवान शंकर ब्राह्मणाच्या विषयात आले. अगं त्याच्या काय नादी लागली, त्याचं पहिलं एक लग्न झालतं, आणि त्या बायकोचं तिने ऐकलं नाही, आणि त्या बायकोने ह्याचं ऐकलं नाही, आणि तिने बापाच्या घरी गेली. बापाच्या घरी जाऊन तिने आपलं जीवन संपवलं. आणि काय स्मशानभूमीमध्ये जातंय, अंगाला राख लावतंय, काय त्याच्या गळ्यात साप आहे, काय त्याच्या नादी लागली. नीट बोला तुम्ही, नाही तर जा तुम्ही तिकडा पुढं. त्यांनाही पुढं पाठवलं, त्यांनाही पुढे पाठवते ती सती. आणि पाठवल्यानंतर सज्जनो शेवटी ऐकत नाही. मग काय करावं? माझ्या भगवान शंकराचा धावा तिने केला, पण भगवान शंकर येत नाही. मग भगवान शंकराचा पिये कोण आहे? नंदी. त्या नंदीचा धावा केला. ए नंदी राजा, ए नंदीवरच्या भोलेनाथा, अरे डमरू वाले बाबा. आरती वाली यजमान पुढे या. ओ डमरू वाले बाबा, आजा रे डम डम डमरू बजाने वाले बाबा. ए भोलेनाथा आजा आजा, भोलेनाथा आजा आजा, भोलेनाथा आजा रे आजा रे आजा रे आजा भोलेनाथा आजा आजा, भोलेनाथा भोलेनाथा आजा आजा, भोलेनाथा डमरू बजा के, डमरू बजा के भोलेनाथा आजा आजा, भोलेनाथा 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 आजा आजा, भोलेनाथा 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 भोलेनाथा. आणि पाहता पाहता तटस्थ उभा राहिला त्या माझ्या माईसाठी आला न भोलेनाथ. अरे डमरूवाला बाबा आला हो आला, माझा भोलेनाथ आला, आला हो आला माझा भोलेनाथ आला. नंदीवरी बैसोनिया भोलेनाथ आला, नंदीवरी बैसोनिया भोलेनाथ आला. आला हो आला, भोलेनाथ आला, आला हो आला, भोलेनाथ आला, आला हो आला माझा भोलेनाथ आला. आला हो आला माझा भोलेनाथ आला. हे नंदीवरी बैसोनिया भोलेनाथ आला, गळ्यात घालून रुद्राची माळ
आले आणि आता तिला आशीर्वाद देतात. काय करायचं नाही म्हणजे माझ्यावर तुम्ही लग्न करायचं. मागच्या जन्मात मी चुकले, मग आता या जन्मात आपल्याला लग्न करायचंय. ठीक आहे लग्न, पण ऐका ना, माझ्या घरी या आणि मला माझ्या बापाला सांगा की मला तुमच्या मुलीवर लग्न करायचंय. ठीक आहे पार्वती, तुझा 8 तास आहे ना, मी लग्न करायला तयार आहे. आता लग्नाची तारीख आपली उद्या आहे, लग्नाची तिथी उद्या. हां, उद्याच्याला पार्वतीचं आणि भोलेनाथांचा शुभविवाह होईल. आणि नंतर त्यांची 2 संतती जी आहे, अशोक सुंदरी वगैरे अशी 2-4 संततीत ना, त्यांची कथा. कार्तिक स्वामी, गणपती बाप्पा, त्याच गणपती बाप्पाला या जगात पहिला मान का आहे आणि 11 दिवस त्यांचा उत्सव का होतो, दर महिन्याला चतुर्थी क्या केल्या जातात, या गणपती बाप्पाला या जगात पहिला मान कशामुळे भेटला, काय एवढं त्यांनी कोणत्या तीर्थयात्रा केलत्या, अशा पुण्यमय कथा उद्या पाहणार आहोत. आणि तारकासुर दैत्य जरी तुम्हाला आम्हाला वाटला, मी सांगत गेलो आतापर्यंत, रावण जरी दैत्य वाटला, रावणासारखा पुण्यवान कोण नाही. कंस जरी दैत्य वाटला, कंसासारखा पुण्यवान या जगात झाला नाही. आणि आता तारकासुर जो आहे, तारकासुराला मारण्यासाठी आता या दोघांचा शुभविवाह उद्या होतो. आणि यांच्या पोटी कार्तिक स्वामी अवताराला येतात. आणि का त्या पार्वतीला तपाला भगवान शंकर पुन्हा परत आणखी पाठीतात तो काय, ती हळद, या हळदीचा जन्म कुठं झाला, ते अद्रक आहे ना, अद्रक, ह्या अद्रकीला हळदीचा जन्म कसा झाला, उद्याच्याला गोड कथेमध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून माझ्या मायमावल्या सुद्धा एकमेकीला संक्रांतीला काय म्हणून बोलवता तुम्ही, आमच्या इथं कुंकाला ना हळदीला या, असं का काय म्हणता. आणि आता आमच्या बँकेने बी कुठे बी तसलेच कार्यक्रम सर, हळदी कुंकांचा कार्यक्रम पहिले होते का का, या बँकेने काही नव्हतं, ह्या कंपनीने पण त्यांच्या लक्षात आलंय ह्या निमित्ताने तरी गिरायक वाढल. गेल्या बँके काय काय पळून, चांगले वर्तन घडले, परिवर्तन. ऐका ना माईबाप, मग झालंय ना ही पुण्यमय कथा. तर उद्याच्याला गोड अशी आपण कथा ऐकणार आहेत. मी तुम्हाला नंदीची कथा सांगितली, आता उद्याच्याला सापाची एक कथा का त्यांच्या गळ्यात आहे अशी पुण्यमय कथा. आणि चंद्र डोक्यावर का घेतला, काय एवढं चंद्र पुण्य, भारी अर्धचंद्र जटाजुट गंगा, ती गंगा कशी आली आणि त्याच गंगेच्या तीरावर तुमचा कार्यकाळ आहे, अशी पुण्यमय कथा उद्याच्या कथेमध्ये पाहू. आजच्या कथेला या ठिकाणी थांबतो, पूर्णविराम नाही, थांबतो. आपला पूर्णविराम शिवरात्री दिवशी पूर्ण कथा होणार आहे आणि काला होईल, पूर्ण होईल. रामकृष्ण हरी. आजच्या कथेमध्ये एखादा शब्द माझ्याकडून गेला, जास्त गेला असेल, कोणाला शब्द लागला असेल, आईवडिलाचा अंत करून क्षमा करताल अशी अपेक्षा बाळगतो. शेवीला पूर्णविराम. हर हर